श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याला पौर्णिमेला ह्या दिव्यांचा उपाय करायचा आहे. तो उपाय कसा करायचा आहे, पौर्णिमेला असे 2 दिवे लावायचे आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी तसेच भरभराट होण्यासाठी, तसेच आपल्या घरातील ज्या अडीअडचणी आहेत, जे संकट आहे, जे बाधा करणी वगैरे केलेले असतात ते सोडण्यासाठी, आणि विशेष म्हणजे आपल्या घरात जे आजारपण चालू असतं ते आजारपण आपलं कमी होण्यासाठी आपल्याला हे उपाय 2 दिव्यांचे उपाय करायचे आहे. हे उपाय अगदी सोपे आहे. तुम्हाला अगदी घरात हे सगळंही साहित्य तुम्हाला घरात उपलब्ध असतं आणि हे कोणीही करू शकतं. तर हा उपाय आपल्याला फक्त पौर्णिमेच्या दिवशीच करायचा आहे. तर पौर्णिमा आता लवकर जवळच आलेली आहे, तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा उपाय खूप सोपा आहे. तर हा उपाय असा आहे की आपल्याला 2 मातीच्या पंत्या घ्यायच्या आहे. ह्या पंत्या आपल्या घरात असतातच, नसेल तरी पण आपण विकत आणू शकतो. तर ह्या पंत्या घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला वात अशा घ्यायच्या आहे की त्या कापसाच्या वाती पाहिजे, आणि ती वात ही खोबरेल तेलामध्ये आपण भिजवून घेतलेल्या वाती पाहिजे. आणि त्यामध्ये त्या 2 दिव्यांमध्ये आपल्याला तिळाचं तेल टाकायचं आहे. तिळाचं तेल टाकल्यानंतर त्यामध्ये आपल्याला भीमसेन कापराचा थोडा थोडा तुकडा दोन्ही पंत्यांमध्ये टाकायचा आहे. त्यानंतर आपल्याला अक्षता घ्यायच्या आहे. अक्षता म्हणजेच तांदूळ. तर तांदळाचे 11 अखंड तांदूळ घ्यायचे आहे. ते आपल्याला म्हणजे तुकडा न झालेले अखंड तांदूळ घ्यायचा. 11 अक्षता घ्यायच्या, आणि त्या एका दिव्यामध्ये 11, दुसऱ्या दिव्यामध्ये 11, असे टोटल 22 अक्षता घ्यायच्या आहे. दोन्ही दिव्यांमध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे दोन्ही दिव्यांमध्ये टाकून ठेवायचे. त्यानंतर आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं. लवकर उठल्यानंतर आपल्या घरातली जे काही आपल्याला स्वच्छता असेल ती करायची. त्यानंतर आंघोळ करायची. आंघोळ झाल्यानंतर आपल्याला देवांची पूजा करायची आहे. आपल्या देवघरातील देवांना आंघोळ घालायची. त्यांची पंचोपचार जी काही तुमची दररोजची पूजा असेल ती पूजा तुम्ही करू शकता. ती पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी करू शकतात किंवा संध्याकाळी करा. कोणत्याही वेळेत तुम्ही तुमच्या सोयीनुसार करू शकतात. परंतु देवपूजा झाल्यानंतरच आपल्याला हा उपाय करायचा आहे. नंतर हे दोन्ही दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहे. दिव्यामध्ये आपल्याला 11 अक्षताचे दाणे टाकायचे प्रत्येक दिव्यामध्ये. त्यानंतर भीमसेन कापुराचे खडे टाकायचे आहे, आणि तिळाचं तेल, हे 3-4 वस्तू आपल्याला यामध्ये टाकायच्या आहे. देवाची पूजा झाल्यानंतर आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायचे आहे. प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक दिवा हा आपल्या देवासमोर लावायचा आहे, आणि एक दिवा आपल्याला प्रवेशद्वाराजवळ लावायचा आहे. परंतु प्रवेशद्वाराजवळ लावताना आपल्याला तेथील जागा ही स्वच्छ करायची आहे. म्हणजे आपल्याला पाण्याने ती जागा स्वच्छ, दरवाजा पुसून घ्यायचा आहे. पुसलेला जो दरवाजा आहे तिथे आपल्याला स्वच्छ रांगोळी काढायची आहे. रांगोळी काढल्यानंतर त्या दिव्याची त्या जागेची आपल्याला म्हणजे आपल्या उंबऱ्याची पूजा करायची आहे. हळद कुंकू अक्षता लावून, आणि नंतर आपल्याला तो दिवा प्रज्वलित ठेवून तिथे ठेवायचा आहे. तो ठेवल्यानंतर आपल्या घराचं तोंड कुठे असो, परंतु त्या दिव्याचं तोंड हे पूर्वेकडेच असलं पाहिजे. पूर्वेकडे तोंड करून तो दिवा ठेवायचा आहे. आणि त्या दिवा ठेवताना आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातील जे काही वाईट शक्ती असेल, जी काही करणी बाधा किंवा जे काही असाध्य आजार असेल किंवा जे काही असेल, तुमची जी समस्या असेल ती समस्या तुम्ही त्या दिवेला प्रार्थना करून सांगायची आहे की ती आता नाहीशी होऊ दे, किंवा माझी जी काही भरभराट असेल ती माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे. जे काही अडचणी असेल ते संकट सगळंही बाहेर जाऊ द्या, आणि चांगली पॉझिटिव्ह एनर्जी माझ्या घरामध्ये येऊ द्या, असं आपल्याला त्या दिवेला मनोमन प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर आपल्याला त्या दिव्यामध्ये जर हवेने आपोआप जर तो दिवा विझला तर आपल्याला आहे तसाच तो दिवा ठेवायचा आहे. आणि जर अखंडपणे तो जळत राहिला तर चांगलंच आहे. परंतु जर तेल जर शिल्लक राहिलं त्या दिव्यातलं, तर आपल्याला ते तेल पुन्हा परत दिवा प्रज्वलित न करता आपण ते तेल एखाद्या जिथे ओलांडणार नाही आपण त्या ठिकाणी ठेवायचं, आणि एखाद्या झाडाखाली किंवा कुठे आपण ते तेल ओतू शकतो. आणि ते दिवे पुन्हा परत दोन्ही दिवे आपल्याला जपून ठेवायचे आहे. आणि पुढच्या पौर्णिमेला परत आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी करू शकतात किंवा गुरुवारच्या दिवशी करू शकतात. अगदी सोपा आहे आणि अगदी कोणीही करू शकेल असा हा उपाय आहे. यामुळे आपल्याला ज्या अडीअडचणी असतात, जे आपल्या घरामध्ये कटकटी वगैरे किंवा नजर लागलेली असते, किंवा आपलं जे मुख्य द्वार आहे ते आपल्या पॉझिटिव्ह एनर्जी येत असतं त्या घरामध्ये, त्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा
लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती राहत असतो. त्यामुळे हा उपाय तुम्ही पौर्णिमा येणारच आहे, तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आणि भरभराट नक्कीच येईल. श्री स्वामी समर्थ.